नमस्कार. मी क्षितिज दादराव ढोबळे. आता 5 तारखेला मी जो एक नोटाच्या समर्थनार्थ व्हिडिओ बनवला, त्याच्यानंतर मला भरपूरसे फोन आले मित्रांचे. नोटा का ये करके तेरे को क्या फ़ायदा, क्या कर लेगा तू? फ़ायदा तो है, क्योंकि क्या है ना, वो बोला जाता है कि कोई चीज़ बुरे के लिए नहीं होती. इस ज़माने में कोई चीज़ बुरे के लिए नहीं, सब अच्छे के लिए होता है. तो अच्छा तो होगा, फ़ायदा होगा, कुछ ना कुछ फ़ायदा होगा छुपा हुआ. त्याच्यामुळं नुकसान काही नाही, याचा अर्थ मला फायदा आहे ना. एक मित्र म्हणत होता की जे जेन्युइन टॅक्स पेयर आहे, जर नोटा इलेक्शन निवडून आलं आणि मग तर त्याच्यावर जो खर्च होणार आहे पैसा, तो जेन्युइन टॅक्स पेयरकडून जाईल आणि त्यांचं नुकसान आहे, असं त्याचं म्हणणं आहे. होऊ शकते, पॉसिबिलिटी आहे. त्याच्यामुळं ते तेवढं तुम्हाला सहन करावं लागेल. जेन्युइन टॅक्स पेयरला त्याला कुणी काय करू शकत नाही. पण बाकी तर सगळ्यांचा फायदाच आहे. म्हणजे बाकीच्यांचं नुकसान नाही, म्हणजे फायदा आहे. तर मी नोटाचा करताव तो प्रचार करतो, कारण बिचारा ते बटन त्या मशीनवर एकटा आहे, त्याचा कोणी प्रचार करत नाही. बाकी सगळे BJP आपला प्रचार करत आहे, काँग्रेस आपला प्रचार करत आहे, उभाठा, शिंदे सेना सारे आपापला प्रचार करत आहे. त्या बटनाचा बिचारा कोणी कार्यकर्ता नाही. तर म्हणून म्हटलं आपण त्या बटनाचा कार्यकर्ता बनायला पाहिजे, नोटाचा कार्यकर्ता. आणि एक हे आहे, नोटाच्या समर्थन जो करतो नोटाचं, त्याला ना नोटा भेटत नाही, न नोटा देत नाही, नोटा घेत नाही. नोटाच्या प्रचारार्थ कोणालाच नोटा भेटत नाही. बाकीच्यांचा प्रचार केला तर नोटा भेटते. हा एक फरक आहे. तर नोटाला आपण मतदान का करावं? आता जसं भरपूरसे लोक वोटिंग करत नाही, ते म्हणते आम्हाला राजकारणात काही रस नाही असं आपल्याकडे होऊ शकत नाही. आपण त्या राजकारणाचा भाग आहोत. ज्या दिवशी आपलं मतदान कार्ड बनलं त्या दिवशीपासून आपण राजकारणात आहोत. तुम्ही वोटिंग करू नका, तुम्ही त्या सिस्टमचा पार्ट आहे आणि त्याच सिस्टमचा पार्ट नोटाही आहे. आपण त्या सिस्टममध्ये गुंफलेले आहोत. तुम्ही वोट करता, नाही करत, कुणाला करता, कसा काय करता, पण यू आर द पार्ट ऑफ द सिस्टम. या सगळ्या सिस्टम म्हणजे हे जे राजकारण आहे, ह्या राजकारणाचा आपण भाग आहोत. आपण जन्मलो त्या दिवशीपासूनही म्हणता येईल, पण ज्या दिवशी मतदान कार्ड बनलं त्या दिवशीपासून 100% आपण त्या सिस्टमचा पार्ट आहोत. आणि हे राजनीती, हे जे सिस्टम आहे, हे एवढं खराब झालं आहे, पण ते चालू आहे, त्या जुगाडवर चालू आहे, जुगाड. आणि ह्या सिस्टमला जर व्यवस्थित करायचं असेल, या राजनीतीला तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल, तर या सिस्टमला रिपेअर करायची गरज आहे. मग हे सिस्टम रिपेअर तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत आपण जुगाड करू. आता तुम्ही जसं कुणालाही वोट देणं हा म्हणजे जुगाड. तुम्ही ज्या माणसाला ओळखत नाही, काय नाही, 4चा प्रभाग, फक्त त्या पार्टीच्या नावावर वोट देता, हे जुगाड आहे, जुगाड. ह्या जुगाडामुळं ते सिस्टम तसंच लडखडत कसं तरी ऑपरेट होत आहे. म्हणजे बेसिकली खराब झालं आहे. हे तुम्हालाही माहीत आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही पाहिलं आहे. आणि हे आता एकदा पडलेली प्रथा आहे, हे विकत घेणं, हा पक्ष फोडणं, तो पक्ष फोडणं, कोणाला विकत घेणं, हे प्रथा बनली आहे. आता याच्यानंतर BJPनं केलं, याच्यानंतर कोणीच, काँग्रेसही तेच करेल, जो पक्ष निवडून येईल तो हेच करणार आहे. हे फोडाफोडीचं राजकारण आपला आता महाराष्ट्राच्या नशिबाचा भाग झाला आहे. कारण आपण जुगाड करतो, हे जुगाड सिस्टीम चालू आहे. जर तुम्हाला हे सिस्टीम दुरुस्त करायचं असेल तर तुम्हाला ते एकदा अख्खा सिस्टीम बंद पाडावं लागेल. हे सिस्टीम जे चालू आहे, हे सिस्टीम बंद पाडावं लागेल. ते बंद एकदा पडलं का मग लोक त्याच्याकडे लक्ष देईन, का बाबा हे बंद पडलं सिस्टीम, याला रिपेअर करा, आणि मग तिथून काहीतरी नवीन होण्याची उम्मीद आहे. अदरवाईज हे जुगाड असंच चालू राहील. तर हे सिस्टीम बंद करण्यासाठी तुम्हाला हे सिस्टीम
म्हणून म्हणतो, जर तुम्ही निवडूनच नाही दिले लोक, तर हे सिस्टीम आपोआप बंद होईल. त्याच्यानंतर अख्खा देश तुमच्याकडं पाहिल का बाबा इथं गडबड झाली आहे, इथं रिपेरिंगची गरज आहे. आणि तेव्हा कुठं हा सारा सिस्टम पुन्हा नव्यानं व्यवस्थित चालू होईल. म्हणून त्याच्यासाठी नोटाला मत द्यायची गरज आहे. आता तुम्हाला जर असंच वाटत आहे नाही आपण द्यायलाच पाहिजे मत, आपला तो नाही आपला माणूस आहे, तर मग द्या. 4 आहे ऑप्शन तुमच्याकडं, एकाला मत द्या, 3 नोटा दाबा. कोणता फरक पडत आहे? जो तुम्हाला एकदम आपला माणूस वाटत आहे का बाबा हा आपल्या एरियातला माणूस आहे, आपलं काम करणार आहे, त्याला वोट द्या. पण बाकी 3 नोटा दाबा. ते काय तुमचे, ते कोणीच नाही, तुमचे कोणी सख्खे नाही. फक्त तुम्ही डोळे बंद करून पक्ष म्हणून त्यांना वोट देऊन आले. अदरवाईज त्यांचं तुमचं काही घेणं देणं नाही. अच्छा, एकदा आठवून पहा, मागच्या वेळेस 4 हे होते नगरसेवक, त्या चौघाचे नाव आठवून पहा. आठवते का तुम्हाला? नाही आठवणार. एखाद्याला आठवलं, एखाद्याला खूप, पण अदरवाईज तुम्हाला त्या मागच्या वेळेसच्या 4 नगरसेवकाचे नावच नाही आठवणार. एक आठवलं, 1 किंवा 2 आठवलं जास्तीत जास्त, 4ही आठवणार नाही. याचं कारण हे आहे का ते कोणीच नाही, ते मग दुसरा वार्ड. त्याच्यामुळं एकाल तुम्ही द्या, तुमच्या जो जवळचा आहे त्याला माणूस पाहून द्या, ते पक्ष पाहून देऊ नका. आणि बाकी 3 नोटाला टाका. म्हणजे हे सिस्टीम जोपर्यंत बंद पडत नाही एकदाच, तोपर्यंत हे रिपेअर व्हायची काही गॅरंटी नाही. त्याच्यामुळं नोटाला द्या. मी नोटाचा प्रचार करतो. ह्याच्यातून मला का फायदा आहे मला नाही माहीत सध्या, मी नंतर फायदे काढून सांगून देईन याच्यातून. पण व्यक्ती म्हणून जरी आपल्याला फायदा नसला, पण एक समूह म्हणून, एक ग्रुप म्हणून याचा फायदा तुम्हाला जरूर मिळेल. हे सिस्टम रिपेअर व्हायसाठी या गोष्टीची खूप जास्त गरज आहे. बस एवढंच सध्या सांगतो. पहा, जमलं तर तुम्ही करा, नाही तर मग जे आहे जुगाड तंत्र सुरू आहे ते सुरूच आहे. आता मी जे हे सांगतो आहे, मी काय कोणाचं भलं करायसाठी बघितलं नाही निघलो नाही, आणि मी करूही शकत नाही, माझी तेवढी लायकी नाही. पण काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन करून, काहीतरी, कारण आजपर्यंत हा प्रयोग झाला नाही आहे. आजपर्यंत तुम्ही आजपर्यंत सरकारला पाडण्यासाठी म्हणा, किंवा हे सरकार चुकीचं आहे जर तुम्हाला असं लक्षात आलं, तर तुम्ही त्या सरकारच्या विरोधात दुसरं सरकारच बनवता. काँग्रेस चुकीचं करत आहे असं वाटलं तुम्ही, तर ते त्यांना तुम्ही देता BJPला निवडून. BJP चुकीचं वाटलं तुम्ही काँग्रेसला निवडून देता, शिवसेना करता. अरे पण तुम्ही शेवटी सरकारच्या विरोधात सरकारच करत आहे ना. तुम्ही सरकारच्या विरोधात सरकारच करत आहे. या सरकारला निवडून देण्याऐवजी हे सरकार निवडून देत आहे. ह्याच्यानं काहीच होणं जाणं नाही आहे. आता जसं BJPनं आता जे मागं जे सगळं झालं, शिवसेना BJP यांना त्यांचे पक्ष फोडलाय, लोक पळून घेऊन गेले, पैसे दिले. असंच भविष्य, आता हे आपली प्रथा झाली आहे बरं. याच्यानंतर हे असंच होत राहणार आहे. तुम्ही काँग्रेस म्हणा, शिवसेना म्हणा, कोणी म्हणा, ही आपली आता महाराष्ट्राची प्रथा झाली आहे आणि ते कंटिन्यूस तसंच होत राहील. त्याच्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीला जर कुठंतरी थांबवायचं असेल, तुम्हाला हे जे राजकारणाचं सिस्टीम सुधारायचं असेल, तर चुपचाप नोटाला वोट करा. म्हणजे विनंती बी नाही करत मी, तुम्हाला करायचं आहे करा, नाही करायचं आहे नका करू. एक गोष्ट आठवली, म्हणजे एका तेलघाण्यात बैल होते, 2 बैल. आयुष्यभर ते त्या तेलघाण्यात असे गोल गोल फिरून तेल काढत होते. त्या तेलघाण्याच्या मालकानेही आयुष्यभर, मग एक दिवस तो म्हातारा झाला, त्याचे बैलही म्हातारे झाले. मग त्या तेलानं हा विचार केला की बाबा हे बैल आयुष्यभर असे गोलगोलच घुमत होते, ह्यांना कधी असं खुल्या ह्याच्यात
आपला कधी म्हणजे गेलेच नाही हे. त्याच्यामुळे मग त्यानं विचार केला की आता मी रिटायर झालो, या 2 बैलांना मी रिटायर्ड करून टाकतो, यांना यांचं आयुष्य जगू देतो. म्हणून त्यानं ते दोन्ही बैल सोडले, तेलाच्या घाण्यावरून काढले आणि मोकळे सोडले. एक बैल त्याला मोकळं सोडलं म्हणून तो कुदत 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 गावभर फिरत होता. पण दुसरा बैल, त्याचं आयुष्य तसंच गेलं होतं गोल गोल फिरण्यात, तर तो तसाच गोलगोलच फिरत चरत होता कंटिन्युअस. 2 बैल वेगवेगळे. एक बैल रोडाने इकडं तिकडं हुंदाड्या मारत होता, या शेतातून त्या शेतात काहीतरी नवीन त्याला वाटत होतं, आणि एकाच ठिकाणी घुमत गोल गोल घुमत पण ते दोन्ही बैल तसेच जगले. नंतर त्याचं रिटायरमेंट नंतर तसेच जगले. एक ते फिरत राहिलं आणि एक हे गोलगोलच फिरत राहिलं गोलगोल. जगले दोघंही, नो डाऊट, दोघंही जगले. ते मरण पावले, जसं आयुष्य जगाचं होतं, पण ते खुश होते. हा बैलही खुश होता जो गोलगोल घुमत होता, तो बैल खुश होता जो हुंदाडत होता. दोन्हीच्या आयुष्यात. पण आता नेमकं तुम्हाला कसं जगायचं आहे हा तुमचा प्रश्न आहे. तेच एक चाकोरीतलं आयुष्य तुम्हाला काढायचं आहे. याच्यानं आयुष्यावर खूप परिणाम होतो असं काही नाही. जगते सगळेच, खाली मान घालून आयुष्यभर जगणारे लोक आहे. आयुष्यावर कधीच कोणता फरक पडत नाही. पण नेमकं जगाचं कसं आहे हा प्रत्येकानं आपापला विचार करावा. बस एवढंच बोलायचं होतं, काही विशेष नाही. तुम्हाला जे वाटलं ते करा. धन्यवाद. बस दिमाग में आया तो बक दिए.